जय हिंद मित्रांनो. आज जे मी व्हिडिओ शूट करतो आहे त्याच्यात महाराष्ट्रात सध्या लागणारे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका आहेत त्याविषयी आहे. आपण आपला पुढील नेता कसा असावा, का निवडावा, कशा पद्धतीने निवडावा, त्याच्याकडे आपला दृष्टिकोन कसा असावा याविषयी मी काय बोलणार आहोत. कसं आहे की आपण जेव्हा खासदारच्या निवडणुकीत आपण सहभागी होतो, खासदारकी विभाग हा न्यायालयीन व्यवस्था किंवा पुढील येणारे सर्व समाज भारताविषयी असतो. तो एवढा मोठा काय आपल्या प्रत्यक्षात आपला तेवढा सहवास नसतो त्या खासदाराबरोबर. फक्त आपण देशाविषयी विचार करून त्याला मतदान करत असतो. त्याच पद्धतीने आमदारकी एक विषय असतो. त्याच्याकडे 1,00,000-2,00,000 लोकांची जबाबदारी किंवा पूर्ण तालुक्याची जबाबदारी येते. तो विषय राज्यस्तरीय असतो. त्याच्याबरोबर आपले संपर्क किती असणार हेही कुंचितपणाने मला वाटतं एखाद्या वेळेसच त्या आमदारकीचा आपला संपर्क येतो 5 वर्षात. तिसरी जे म्हणजे स्थानिक जे असतात, स्थानिक म्हटल्यानंतर आपल्याकडे सरपंच येणार, जिल्हा परिषद सदस्य येणार, किंवा नगरसेवक येणार. हे एकदम जवळचे असतात आणि त्याच्याकडे आपल्या वेळोवेळी किंवा आठवड्यात, महिन्यात त्याच्याकडे काम पडतच असतं. पण हा नेता कसा निवडायचा आहे त्याविषयी आपण विचार केला पाहिजे. हा नेता, त्याला सर्व जेवढे विभाग आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, फक्त कसं आहे आपला विचार कसा असतो माहिती आहे का, नगरसेवक किंवा सरपंच म्हटल्यानंतर तेवढेच गावापुरता किंवा नगरसेवकाची जी अशी विचारधारा झालेली आहे की नगरसेवक हा फक्त नगरपालिकेपुरताच. तसं नाही. किंवा जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदपर्यंतच आहे का, पंचायत समिती सदस्य पंचायत समितीपुरतंच आहे का? तसं नसतं दादा. आपण काय करायला पाहिजे की तो जे आपण निवडून देत आहोत त्याला शिक्षणाचा किती अभाव आहे, तो किती शिक्षक आहे ह्याकडे लक्ष दिले पाहिजे. जेवढा जास्त शिक्षण घेतलेलं आहे तेवढ्या त्याला तेवढे जास्त विभागाची माहिती असणार आहे. कसं आहे की केंद्रशासित, राज्यशासित किंवा सेमी राज्यशासित हे जेवढे कमीत कमी मला वाटतं की 230 विभाग आहेत, 230. पण आपण निवडत असताना फक्त तो कुठपर्यंत जातोय की नगरसेवक, नगरपालिका, जिल्हा परिषद सेवक, किंवा जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ते जिल्हा परिषदपर्यंत, पंचायत समिती सदस्य पंचायत समितीपर्यंतच. तसं नका. आता तुम्हाला एक छोटीशी एक माहिती देतो किंवा तुम्हाला एक लक्षात थोडं करून देतो की आपल्या एका 90च्या काळापर्यंत मलेरियाचा एक माणूस यायचा आणि नालीत फवारणी करून जायचा. आता तो येत आहे का? तो येत नाही. तर आपल्या जे काही कोणताही जे मेंबर आहे, जे सेवक आहे, त्यांनी त्या मलेरिया कॅलेरियापर्यंत तो गेला का? नाही गेला. तर का नाही गेला? हे छोटी छोटी गोष्ट आहे. आपल्याकडली लाईट गेली का तो MSCBला कॉल करतो का, विद्युत विभागाला कॉल करतो का? करत नाही. तर का करत नाही? कारण कसं आहे की मागील काही 8-10 वर्ष किंवा 15 वर्ष 2-3 टर्मपासून आपण काय करतोय की जे आपल्याकडला दणकट आहे, आर्थिक दणकट म्हणा किंवा शारीरिक दणकट म्हणा किंवा त्याची दादागिरी म्हणा, ज्याच्याकडे आहे त्यालाच आपण मतदान करतो. ज्यांनी पैसा खर्च केला त्याला मतदान करतो आपण. हे योग्य आहे का? आता आपण जे निवडणार आहोत त्याला कमीत कमी 230 विभागातील 30 तरी विभागाची माहिती पाहिजे. त्याला हे माहीत आहे का की महिला विकास कल्याण पण आहे, बाल विकास कल्याण पण आहे, सडक सुरक्षाकडे आहे का त्याचं काय ध्यान, त्याला रस्ते विभागाची माहिती आहे का? हे सर्व काही जेवढे विभाग आहेत, जेवढे मलेरिया विभाग असो, विद्युत विभाग असो, ST महामंडळाकडे तक्रार देऊन किंवा निवेदन देऊन त्यांनी आपल्या गावासाठी एखादी बस तयार करायला पाहिजे. आपल्या गावाला वैयक्तिक एखादा पोलीस पाटील मागायला पाहिजे.
आपल्या गावासाठी त्यांनी जे स्थानिक जे जिल्हा परिषद शाळा आहे तिथंच शिक्षकांनी राहण्याची त्यांची सेवा केली पाहिजे, सोय केली पाहिजे किंवा मागणी केली पाहिजे. ग्रामसेवकाची तिथंच राहण्याची मागणी केली पाहिजे. तलाठी आपल्या गावात राहतं का? किती किती असं आहे की आपण प्रत्येक विभागात प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही काम असतो. उदाहरणार्थ माझा एखादा काम जिल्हा परिषद शिक्षण विभागात आहे आणि तो करत नाही. मी माझ्या नगरसेवकाला म्हणलं की सर चला तुम्ही तिथपर्यंत तुम्ही तिथं बोला. जो कोणी शिक्षण अधिकारी आहे तो आपल्या नगरसेवकाला या दृष्टिकोनातून बघतो की हे एकटा नाही, ह्याला पडलेले जे 1000, 2000, 5000 मतदान आहेत त्याचे नेतृत्व करणारा हा व्यक्ती आहे. त्याला त्या विषयाने त्या नजरेने तो बघतो. म्हणून एक सिंपल एक रिक्वेस्टली तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही काय करा, यावेळेस तुमचं जे मतदान दिलं तो निवडून येईल नाही येईल त्याची मी गॅरंटी घेत नाही, पण हे म्हणतोय की आज आपण हे प्रयत्न केले पाहिजे की आपण अशा व्यक्तीला मतदान करा जे कोणी तुम्हाला शिक्षित असल्यामुळे जो शिक्षित असल्यामुळे त्यांनी शिक्षण विभागाकडे गेला पाहिजे, पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे, रुग्णालयात गेला पाहिजे, तो नगरपालिका जिल्हा परिषद नगरसेवक असला तर जिल्हा परिषद जाऊ शकत नाही असं नाही, तो जिल्हा परिषदमध्येही जाऊ शकतो. समाज कल्याण ऑफिस, महिला कल्याण ऑफिस, बाल विकास कल्याण ऑफिस, वृद्ध कल्याण विभाग ऑफिस, प्रत्येक कार्यालयात त्यांनी गेलं पाहिजे आणि तिथले प्रॉब्लेम सोल्युशन किंवा सॉल्व करून घेतला पाहिजे. असा नगरसेवक निवडा. शिक्षण बघा. नगरसेवकाचे शिक्षण बघणे फार आवश्यक आहे. धन्यवाद.